आजच्या जनरेशनमध्ये जर सक्सेस मिळवायचा असेल तर फक्त डिग्री आणि लुक्स पुरेसे नाही, त्यासाठी सेल्फ ग्रोथ पण लागते. पण 90% मुलं काय करतात, मोबाईलवर रील बघत बसतात आणि गेम खेळून वेळ वाया घालतात. भावा, सक्सेस त्यालाच मिळतो जो स्वतःला इम्प्रूव्ह करतो. म्हणून मी आज तुला 5 सेल्फ ग्रोथ टिप्स सांगणार आहे, जे तुझ्या आयुष्याचा गेमच चेंज करून टाकतील. तर हॅलो भावांनो, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा फॅशन महाराष्ट्रावर. जवळपास 1 वर्ष होत आहे मी एक पण व्हिडिओ अपलोड केलेला नाही. आपलं चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होत होतं, पण मधातच काहीतरी अडचणी आल्या, त्याच्यामुळेच मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही. पण मी आता रोज व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल. चला तर स्टार्ट करू आजच्या आपल्या ब्रँड न्यू व्हिडिओला. नंबर 1, द रूल ऑफ 1%. दररोज 1% सुधारण्याची सवय लावून घे. बिग चेंजेस डोंट हॅपन ओव्हरनाईट, पण दररोज छोटे छोटे बदल खूप मोठा फरक पाडतात. आता तू विचार कर, जर तू दररोज 1% चांगलं बनायचं ठरवलं तर 1 वर्षानंतर तुला 365% बेटर व्हर्जन मिळेल. वेकअप अर्ली, सकाळी लवकर उठल्याने तुझी प्रोडक्टिव्हिटी वाढेल. दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कर, जसे की डिजिटल मार्केटिंग, कोडिंग, कम्युनिकेशन स्किल, काहीही. तू तुझ्या वाईट सवयीवर कंट्रोल ठेव. एक्झेसिव्ह गेमिंग, सोशल मीडिया ॲडिक्शन, अनहेल्दी फूड, त्यासोबत हलवणे सुद्धा, कारण या गोष्टी तुला आतल्या आत संपवत आहेत. एक पेन आणि पेपर घेऊन तुझ्या सर्व वाईट सवयी त्या कागदावर लिही आणि होईल तेवढं या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न कर. सक्सेसफुल आणि नॉर्मल माणसात इतकाच फरक आहे, फक्त त्यांची रोज सुधारण्याची तयारी. नंबर 2, द बॉडी माइंड कनेक्शन. शरीर आणि मेंदू दोघांवर पण काम कर. जिम मध्ये गेल्याशिवाय स्ट्रॉंग बॉडी मिळत नाही आणि पुस्तक वाचल्याशिवाय स्ट्रॉंग माइंडसेट तयार होत नाही. जसे की पुशअप, रनिंग, सपाटी. याच्यासाठी तुला कुठेही बाहेर जाण्याची काहीही गरज नाही. तू हे सर्व काही घरी सुद्धा करू शकतोस, कारण की वीक बॉडी म्हणजेच वीक कॉन्फिडन्स. रोज 10 पानं चांगल्या पुस्तकाची वाच, ते तुझ्या स्टडीच्या बाहेर असली पाहिजे, जसे की रिच डॅड पुअर डॅड, द 5 AM क्लब, ऑटोमॅटिक हॅबिट्स इत्यादी. माइंडफुलनेस किंवा मेडिटेशन कर. शांत मनाशिवाय मोठे निर्णय घेता येत नाहीत. खराब वेळ ही ताकदवान लोकांना घडवते, तर तू स्वतःला ताकदवान बनव. पैसा कमवण्याचं आणि गुंतवणुकीचं ज्ञान मिळव. पैसा मिळवायचा आहे ना, मग सेव्हिंग नव्हे तर इन्व्हेस्टिंग शिक. तुला माहित आहे का, 90% लोक फक्त पैशासाठी काम करतात, पण 10% लोक पैशाला स्वतःसाठी काम करायला लावतात. तू तुझी साईड इन्कम जनरेट कर, जसे की फ्रीलान्सिंग, यूट्यूब, ब्लॉगिंग, अफिलिएट मार्केटिंग. ऑनलाईनच नाही तर तू हे ऑफलाईन पण शोधू शकतोस. जर तू कोणत्याही कारणाने ऑफलाईन जाऊ शकत नाहीस तर तू पूर्णपणे प्रयत्न कर ऑनलाईन येण्याचा, कारण तुझ्याजवळ वेळ शिकण्यासाठी आहे. स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड्स आणि क्रिप्टो बद्दल शिक. पैसा कमवायचं इम्पॉर्टंट आहे, पण त्याला वाढवणं त्याच्याहून पण महत्वाचं आहे. नको त्या गोष्टी घेणं अवॉइड कर. मनी इज अ टूल, त्याच्यामुळेच याचा चांगल्या प्रकारे वापर कर. नंबर 4, चूज युअर सर्कल. चुकीच्या लोकांपासून दूर राहा. टेल मी युअर फ्रेंड्स, आय विल टेल यू युअर फ्युचर. तुझे आजूबाजूचे लोक तुझं फ्युचर ठरवतात. जर तुझे मित्र फक्त मौजमस्ती, टाइमपास करत असतील तर तुझं आयुष्य पण तसंच राहणार. त्याच्यामुळेच स्ट्रॉंग माइंडसेट असलेल्या आणि तुझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या अनुभवी मुलांसोबत राहण्याचा प्रयत्न कर, जे की तुला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतील, कारण त्यांनी ते चुका केलेल्या असतात. सराउंड युअर सेल्फ विथ विनर्स अँड यू विल बिकम वन. नंबर 5 आणि सगळ्यात महत्वाचं, तू तुझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पड. कम्फर्ट झोन मध्ये सक्सेस कधीच मिळत नाही. भावा, स्ट्रगल हा तुझ्या यशाचा भाग आहे. जर काही मोठे करायचं असेल तर शॉर्टकट विसर आणि मेहनतीचा रस्ता निवड. टफ गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कर, जे की तुला खूप अवघड वाटतात, जसे की पब्लिक स्पीकिंग, नेटवर्किंग, लिडरशिप. मी तुला असं सांगणार नाही की तू प्रत्येक दंग्यात किंवा प्रत्येक भांडणामध्ये जाऊन सामील होईल. त्यांनी काही मिळणार नाही. तुला फक्त फुकटचे रट्टे भेटतील, दुसरं काही होणार नाही. जर तुला खरंच वाटत असेल की तू इथं बोललं पाहिजे तर तू तिथे जाऊन बोल. अनोळखी व्यक्तीसोबत सुद्धा बोलण्याचा प्रयत्न कर, त्याच्यामुळे तुझा कॉन्फिडन्स वाढेल. त्याचसोबत फेलियर. जर तू फेल होत असशील याचा अर्थ हे नाही की तुला तिथं थांबायचं आहे. तुला तिथे नवीन सुरुवात करायची आहे. त्याचसोबत सेल्फ डिसिप्लिन हा तुझा सर्वात चांगला मित्र आहे, त्याला कधीच सोडू नको. स्ट्रगल्स मेक यू स्ट्रॉंगर, सो नेव्हर फेअर देम. स्ट्रगल करायला कधीही घाबरू नको. तर आता प्रश्न असा आहे, या 5 पैकी कोणती पहिली स्टेप आहे जे तू आजपासून सुरू करणार आहे, ते मला नक्की सांग. त्यासोबत तुला जर एखादा प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांग. चला तर भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर आताच फॅशन महाराष्ट्राला फॉलो करा. तर थँक्यू आणि बाय भावांनो.